नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 12 ते 13 जूनच्या मध्यरात्री दरम्यान महाराष्ट्राच्या बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा तालुक्यामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज हवामान खात्याने या ठिकाणी दर्शवलेला आहे। तर कोणती तालुके कोणती जिल्हे आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून अशाच नवनवीन हवामान अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहील। आता या ठिकाणी आपण बघू शकत असाल रडारवरती की बाष्पयुक्त वाऱ्याचा जो वेग आहे मित्रांनो तो आपल्याला वाढलेला दिसून आलेला आहे की रडारवरती पश्चिम किनारपट्टी लगतच्या भागामध्ये अरबी समुद्राचा जो बाष्पयुक्त वाऱ्याची जी गती आहे ती महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टी भागाकडून विदर्भाकडे मराठवाड्याकडे आपल्याला जो वेग आहे तो वाढलेला दिसून आलेला आहे। रडारवरती तुम्ही बघू शकत असाल, त्यामुळे महाराष्ट्राच्या बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये आपल्याला हवामानामध्ये बराचसा फरक आणि मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला 12 ते 13 जूनच्या मध्यरात्री बघायला मिळणार आहे। तर कोणती जिल्हे आहेत आपण या रडारवरती बघू शकत असाल की पूर्व विदर्भातला जो भाग आहे मित्रांनो, पूर्व विदर्भातला जो भाग आहे या ठिकाणी आपण बघू शकत असाल गोंदी आहे, अर्जुनी मोरगाव आहे, चंद्रपूर आहे, गडचिरोली आहे, ब्रह्मपुरी आहे, कोरची चामरोशी आहे, भंडारा आहे, उमरेड आहे, सडक अर्जुनी आहे, चिखली वारा शिवनी या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज मध्यरात्री दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं जो शिवनी आहे, नागपूर, छिंदवाडा, उमरेड, रामटेक, सावनेर, काटोल, नरखेडा, पांडुर्णा या भागामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार पावसाचा अंदाज आणि वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आपल्याला मध्यरात्री दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं जो वर्धा आहे, वरोरा आहे, पांढरकवडा आहे, हिंगणघाट, शेगाव, चिमूर या भागामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर जो यवतमाळचा जो भाग आहे मित्रांनो, यवतमाळ आहे, घाटंजी, पांढरकवडा, आर्णी, उमरी, अंजनी, किनवट या भागामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार पावसाचा अंदाज मध्यरात्री म्हणजेच 10 ते 11 वाजताच्या दरम्यान आपल्याला विजांचा कडकडाटासह आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं दारवा, डिग्रस, नेर, पुसद या भागामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं जो वाशिम जिल्ह्यामध्ये जो तालुका आहे मित्रांनो, मंगरुळपीर, कारंजा, लाड, वाशिम, मालेगाव या भागामध्ये, रिसोड या भागामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार पावसाचा संकेत मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर जो मित्रांनो मूर्तिजापूर, अकोट, अकोला, पाटी, तेलारा, बाळापूर, पातूर या भागामध्ये आपल्याला थोडंसं हवामान कोरडं असणार आहे, पण मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यास आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं मित्रांनो जो हिली एरिया आहे म्हणजेच की चिखलदरा, मेळघाटचा जो प्रदेश आहे, चिखलदरा आहे, अचलपूर, अमरावती या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर मोजरी आहे, मोर्शी, आष्टी, आर्वी, वरुड, कारंजा, चांदूर, फुलगाव या भागामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। त्यानंतर जो खानदेशमधला जो प्रदेश आहे मित्रांनो, मलकापूर आहे, बऱ्हाणपूर, रावेर, खामगाव, मुक्ताईनगर, बोदवड या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं भुसावळ आहे, जामनेर आहे, यावल आहे, जळगाव आहे, शेवगाव आहे, तोरनाळे या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। त्यानंतर जो एरंडो, चोपडा, पाचोरा, पारोळा, अंबळनेर, जामनेर, धुळे, शिरपूर, चिमठाणे या भागामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यासह आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे छत्रपती संभाजीनगर जो मराठवाड्यातला जो प्रदेश आहे मित्रांनो, आपल्यासाठी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे ती मराठवाड्याचा जो प्रदेश आहे छत्रपती संभाजीनगर, बीड, अहिल्यानगर, परभणी, हिंगोली, नांदेड या भागामध्ये हवामान थोडंसं कोरडं असणार आहे, पण या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज मध्यरात्री दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे। यामध्ये लातूर पण आहे, अहमदपूर आहे, परळी आहे, माजलगाव आहे, कैज आहे, धाराशिव, बार्शी, इंदा या भागामध्ये सुद्धा आपल्याला
मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर, श्रीरामपूर, दौंड, बारामती, इंदापूर या भागामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे. त्यानंतर जुन्नर आहे, अकोले, चाकण, पुणे, भोर या भागामध्ये आपल्याला विशेष करून तुम्ही लक्ष देऊ शकता की या भागामध्ये आपल्याला मुसळधार पावसाचा अंदाज आपल्याला रडारवरती आपण बघू शकत असाल की या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर जो लोणावळा, महाड, मुंबई उपनगर, ठाणे, वसई, विरार, बोईसर, मुरुड, महाड, अलिबाग, लोणावळा, माथेरान या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे. तर त्यानंतर इकडं जो नंदुरबार आहे, साक्री, मालेगाव, नाशिक हा जो भाग आहे मित्रांनो, या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज मध्यरात्री दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, निप्पाणी, कंकावली, सावंतवाडी या भागामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे. तर ही होती मित्रांनो मध्यरात्री 12 ते 13 जून दरम्यानचा हवामानाचा अंदाज. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब